नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे। या योजनेअंतर्गत 2 टप्प्यांमध्ये महिलांना पैसे हे देण्यात आले आहेत। म्हणजेच 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले होते त्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये महिन्याप्रमाणे जुलै व ऑगस्ट असे 2 महिन्यांचे पैसे हे म्हणजेच 3000 रुपये पहिल्या टप्प्यात जमा करण्यात आले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ज्यांचे अर्ज हे 24 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले होते त्या महिलांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याअंतर्गत देखील 2 महिन्यांचे 3000 रुपये हे जमा करण्यात आले आहेत। तसेच ज्या महिलांचे अर्ज आता 24 ऑगस्ट नंतर मंजूर होत आहेत त्या महिलांना सुद्धा आता 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तसेच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही। सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाईल असे शासनाकडून सांगण्यात येत आहे। तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट शासनाकडून ठेवण्यात आले आहे। त्यामुळे आता या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अजून अर्ज केला नसेल त्या महिलांना अर्ज करण्यासाठी सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे। अगोदर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणी तसेच अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी त्यामुळे बऱ्याचशा महिलांना या योजनेसाठी अर्ज हा करता आलेला नाहीये। तर त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आता अर्ज सप्टेंबर मध्ये सुद्धा महिला करू शकतात आणि ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना पुढील महिन्यामध्ये लाभ हा दिला जाईल। परंतु मित्रांनो आता या योजनेअंतर्गत अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की ही योजना 3 महिन्यात बंद होईल किंवा काही महिने चालेल नंतर बंद होईल। परंतु याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे की काहीही झाले तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही। ही योजना कायमस्वरूपी महिलांसाठी सुरूच राहील आणि या योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपयाचा लाभ दरमहा महिलांना मिळत राहील। ज्याप्रमाणे आपल्याला रेशन धान्य हे वर्षानुवर्षे मिळत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा बहिणींच्या बँक खात्यात जमा होत राहतील अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांनी याबाबत कुठल्याही प्रकारची चिंता न करता या योजनेचा लाभ जरूर घ्यावा असे सुद्धा शासनाकडून सांगण्यात आले आहे। ही योजना महिलांना समाजासह कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध आणि सक्षम व्हावे यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे ही योजना 2-3 महिन्यात बंद होणार नाही तर कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असे शासनाकडून महिलांना आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे। तसेच मित्रांनो आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले असतील परंतु त्यांना अद्याप या योजनेअंतर्गत पैसे हे मिळाले नसतील तर अशा महिलांनी आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे नक्की चेक करून घ्यायचे आहे। कारण की अप्रूव्ह झाल्यानंतर बऱ्याचशा महिलांना बँकेचा प्रॉब्लेम हा येत असल्या कारणाने त्यांचे पैसे हे अडकलेले आहेत आणि ज्या महिलांनी आपल्या बँकेचा प्रॉब्लेम हा दुरुस्त करून घेतला अशा महिलांचे पैसे हे लगेच त्यांच्या बँक खात्यात क्रेडिट होत आहेत। त्यामुळे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असतील परंतु त्यांना अद्याप लाभ मिळाला नसेल तर अशा महिलांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे किंवा नाही हे नक्की चेक करून घ्यायचे आहे आणि जर ते लिंक नसेल तर ते लगेच लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून या योजनेचा लाभ हा तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकेल।